नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। अखेर पुष्पराजला झुकावंच लागलं। सुपरस्टार अल्लू अर्जुनला पडल्या बेड्या। हायकोर्टाची धावही कामी नाही आली। अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या चित्रपटाची रिलीज आधीच मोठी क्रेज पाहायला मिळाली। हा चित्रपट रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते। हा चित्रपट रिलीज होताच त्याने जुने रेकॉर्ड्स मोडलेलेही अनेक रेकॉर्ड बनवलेही। या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे। या चित्रपटाच्या यशाला गालबोट लागलंय। जेव्हा सुपरस्टार अल्लू अर्जुन पुष्पा 2च्या प्रीमियरला पोहोचला तेव्हा उत्साही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली। थिएटरच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यात अनेक जण जखमी झाले। या गर्दीत लहान मुलांचाही समावेश होता। अशातच या चेंगराचेंगरीत अल्लू अर्जुनच्या एका महिला फॅनचा मृत्यू झाला। पुष्पा 2च्या प्रीमियरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। एका व्हिडिओमध्ये एक मूल बेशुद्ध आणि दुखापतग्रस्त दिसलंय। या मुलाला शुद्धीवर आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते। दरम्यान या घटनेनंतर या महिलेच्या कुटुंबाने अल्लू अर्जुनवर FIR दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी 5 डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि 118(1) अंतर्गत अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध FIR नोंदवलाय। पुष्पा 2ने FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती। तसेच याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याचे आवाहन केले होते। या प्रकरणी अल्लू अर्जुनने दुःख व्यक्त केलं असून मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली होती। पुष्पा 2च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा मृत्यू घडल्याची बातमी समोर आली होती। आता या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे।